तर मग आपण बघितलं होतं मराठा सरदार आणि त्यांचे कर्तबगार घराणे म्हणजे शिवाजी महाराजांच्या वडिलांची त्यांच्या आजोबांची हिस्ट्री. ओके, आता आपण शिवरायांचे बालपण धडा 4 बघणार आहे. शिवनेरी किल्ल्यावरील शिवरायांचे जन्मस्थान. शिवरायांचा जन्म कोणत्या किल्ल्यावर झाला? शिवनेरी किल्ला. नाही, ते तसं वाचायला नाही लावलं. मी विचारलं तुम्हाला कुठं जन्म झाला त्यांचा. शिवनेरी किल्ला. हा, कोणत्या किल्ल्यावर झालता रे? शिवनेरी किल्ला. हा, पुढं शिवजन्म. ते दिवस फार धामधुमीचे होते. धामधुमीचे तुम्हाला सांगितलेलं हल्ला बोल. शिवजन्म ते दिवस फार धामधुमीचे होते. उत्तरेकडून मुघल बादशाह शहाजहान याने दख्खन सर करण्यासाठी मोठे सैन्य रवाना केले होते. दख्खन सर म्हणजे दख्खन जिंकण्यासाठी खूप मोठे सैन्य एकत्रित करून त्यांना ते जिंकण्यासाठी घेऊन आलता. तो कोण? शहाजहान. कोणता शहाजहान? मुघल सम्राट. ओके, पुढं शहाजी राजांच्या जहागिरीचे गाव पुणे. आता शहाजी राजे, त्या टायमाला शहाजी राजे काय होते? सरदार होते. तर शहाजी राजांना कोणती जहागीर भेटली होती? पुणे. विजापूरच्या आदिलशहाने ते बेचिराख करून टाकले होते. शहाजी राजे अडचणीत सापडले होते. इकडे आड तिकडे वीर. म्हणजे आता काय केलं, विजापूरचा आदिलशाह होता ना, ते बेचिराख करून टाकले होते. म्हणजे तिकडचा जो निजामशाह होता त्याला हरवलं होतं. मग शहाजी राजे अडचणीत सापडले, कारण की त्यांची जहागीर त्यांच्या अंडरमध्ये येत होते. आणि मग नंतर मेन सम्राट नव्हता आणि शहाजी राजांवर पूर्ण खूप मोठी जबाबदारी आलती. आणि इकडं आड आणि तिकडं वीर अशी त्यांच्यासाठी सिच्युएशन निर्माण झाली. शहाजी राजांच्या वाट्याला धावपळीचे आयुष्य झाले. म्हणजे धावपळीचे आयुष्य म्हणजे त्यांना हे पण सांभाळावं लागत होतं आणि घरचं पण सगळं सांभाळावं लागत होतं. अशा जिजाबाई गरोदर होत्या. गरोदर म्हणजे एकदम सगळं सांभाळणाऱ्या एकदम ठाम व्यक्तिमत्व होत्या. तेव्हा या धामधुमीत आणि धावपळीत त्यांना ठेवायचे कुठे हा प्रश्न उभा राहिला. शहाजी राजांना शिवनेरी किल्ल्याची आठवण आली. म्हणजे बघा, शिवाजी महाराज पोटात होते, बरोबर? जिजामाताच्या पोटात होते. आता प्रॉब्लेम अशी होती की शहाजहान होता ना, तो दख्खन सर करण्यासाठी आलता. कुठून? दिल्लीवरून, बरोबर? दख्खनचे सर करण्यासाठी आलता, जिंकायला आलता, खूप मोठी सेना घेऊन आलता. आणि शहाजी राजे एकटे त्यांना फेस करू शकत होते का? नाही. पण मग तेवढ्यामध्ये मग शहाजी राजांना आठवलं की कोणत्या किल्ल्याची आठवण आली? शिवनेरी किल्ल्याची आठवण आली. पुढं काय झालं मग? शहाजी राजांना शिवनेरी किल्ल्याची आठवण आली. जिजाबाईंना त्यांनी शिवनेरीवर ठेवायची ठरवले, कारण की शिवनेरी किल्ला त्यांच्यासाठी काय होता? सेफ होता. कारण की ते प्रेग्नेंट होते आणि प्रेग्नेंट असल्यामुळे त्यांना जास्त धावपळ करता येत होती का? नाही. मग शिवनेरी हा पुणे या जिल्ह्यातील जुन्नर जवळील किल्ला. त्याच्या चारी बाजूंना उंच कडे, म्हणजे 4 बाजूंना असे उंच कडे होते. भक्कम तटबंदी होती आणि बळकट दरवाजे होते. म्हणजे कोणी शत्रू जरी आला तरी त्याला ते खोलायला किंवा तोडायला खूप वेळ लागेल किंवा तुटणारच नाही. किल्ला मोठा मजबूत होता. विजयराज ते त्याचे किल्लेदार होते. किल्लेदार कोण होते त्याचे? विजयराज. ते भोसल्यांच्या नात्यातलेच होते. ते पण भोसल्यांच्या नात्यातले होते. जिजाबाईंच्या रक्षणाची जबाबदारी त्यांनी स्वीकारली. तेव्हा शहाजी राजांनी जिजाबाईंना शिवनेरीवर ठेवले व ते मुघलांवर चालून गेले. म्हणजे मुघलांवर हल्ला केला त्यांनी. ओके, कारण की त्यांना ते तसं पण जाणवतं. बट त्यांच्यासाठी मी म्हटलं होतं त्यांना घराचं पण सांभाळायचं होतं. घरातलं काय सांभाळायचं होतं? जिजामाता प्रेग्नेंट होत्या, है ना, आणि 9व्या महिन्यातच त्यांचे आजूबाजूला चालू होता, बरोबर? आणि अशामध्ये ते डायरेक्ट त्यांना घेऊन लढायला जाऊ शकत होते का? नाही. गेले पण असते, कारण की जिजामाता तेवढं ठाम आहे. बट ते त्या टायमाला प्रेग्नेंट होत्या, म्हणून मग त्यांना घेऊन जाणं हे का? नाही. तर त्यांना एका सेफ ठिकाणी ठेवणं, कारण की जर त्या लढाईमध्ये जर शहाजी राजे जर शहीद झाले असते, बरोबर, तर मग जिजामातांवर ते चालून आले असते. जिजामाता सेफ राहिले असता का? नाही. म्हणून मग त्यांनी काय केलं? पहिले हे बघितलं की त्यांना सेफ किल्ल्यावर नेलं. आणि तो किल्ला कोणता होता? शिवनेरी किल्ला. तिकडं विजयराजवर ती जबाबदारी सोपवली आणि ते मुघलांवर चालून गेलं. आणि तो सोन्याचा दिवस उजाडला. फाल्गुन वद्य, म्हणजे आता तो सोन्याचा दिवस उजाडला म्हणजे काय कळेल तुम्हाला. फाल्गुन वद्य तृतीय शके 1551, म्हणजेच इंग्रजी वर्षाप्रमाणे 19 फेब्रुवारी 1630. म्हणजे आपलं मराठी वर्ष कोणता होता त्या टायमाला? 1551. म्हणजेच इंग्रजी वर्ष कोणता होता? 19 फेब्रुवारी 1630. शिवनेरीच्या नगरखान्यात सनई
चौघडा वाजत होता. सनई चौघडा म्हणजे ती सनई मोठी पिपणी माहिती तुम्हाला, ती वाजत होती. चौघडा वाजत होता. अशा मंगल क्षणी जिजाबाईंच्या पोटी पुत्र जन्माला आला. किल्ल्यावर आनंदी आनंद झाला. बाळाचे बारसे झाले. शिवनेरी किल्ल्यावर जन्म झाला. म्हणून बाळाचे नाव काय ठेवले? शिवाजी. शिवाजी महाराजांचं नाव शिवाजी कसं काय पडलं? कारण की त्यांचा जन्म कुठे झालता? शिवनेरी किल्ला. हा. शिवरायांचे बालपण. शिवरायांच्या वयाची पहिली 6 वर्षे फार धावपळीत गेली होती. पण या धावपळीत जिजाबाईंनी शिवरायांना उत्तम शिक्षण दिले. बघा, तुमचं लहानपण तेव्हाच घडतं जेव्हा तुम्हाला लहानपणी चांगल्या चांगल्या गोष्टी तुमच्या कानावर पडतात. तुम्हाला मी नाही का एखाद्या पिक्चरच्या विलन बद्दल सांगतोय का? किंवा इतिहासातल्या नाही का ज्यांनी नाही का आपल्या भारतावर खूप जुलूम केला किंवा सेनावर खूप जुलूम केला, त्या राजाबद्दल सांगतोय का मी तुम्हाला? त्याबद्दल सांगितलं तर मग तुमची मानसिकता कशी होईल? त्यांच्यासारखीच होईल, आहे ना? तुमच्यावर संस्कार चांगले पडेल का? नाही. तर लहानपणापासून नाही का तुम्हाला हे गोष्टी सांगण्याचा किंवा आपल्याला व्हिडिओ वगैरे काढण्याचं कारण काय? कारण की नाही का छोट्या पोरांच्या डोक्यावर चांगला परिणाम होईल आणि त्यांचे संस्कार चांगले होईल. कारण की तुमच्या आताचं शिकवणं तुमच्या पुढच्या पिढीवर परिणाम करेल किंवा तुमच्या पुढच्या तुम्ही जेव्हा जसे जसे मोठे होईल का तसं तसं तुमचे ते संस्कार होईल. कळलं ना? तर हेच कोणाला माहिती होतं? ही गोष्ट चांगल्या प्रकारे जिजामातांना माहिती होती आणि म्हणून त्यांनी नाही का लहानपणापासूनच शिवाजी महाराजांना नाही का तसं शिक्षण दिलं. सायंकाळी त्या सांजवात लावत, शिवबांना जवळ घेत, मायने कुरवाळत, त्यांना रामानी कृष्णाच्या, भीमाच्या आणि अभिमन्यूच्या गोष्टी सांगत. त्यांना रामाने श्रीकृष्णाच्या त्यांच्या गोष्टी सांगत होते. तुम्हाला लहानपणी तुमच्या आजीनी आजोबांनी गोष्टी सांगितलेल्या ना? आता मला सांगा, त्या गोष्टीमध्ये तुम्हाला काही वाईट गोष्ट सांगितलेली का? दरवेळेस शेवट चांगलाच होतो ना त्या गोष्टीचा, है ना? तर मग शेवट चांगला होतो तर तुमच्यावर संस्कार पण कसे पडतात? चांगले पडतात. आणि राहिली गोष्ट, हे जे तुम्हाला श्रीरामच्या गोष्टी माहितीये, श्रीकृष्णाच्या गोष्टी माहितीये, भीम माहिती तुम्हाला? महाभारत मधला भीम, 5 पांडव होते, त्याच्यातला एक मोठा भाऊ, अर्जुनचा भाऊ. ओके. अभिमन्यू अर्जुनचा मुलगा होता. आता अभिमन्यू कोण होता माहिती का? तुम्ही आता किती वर्षाचे? 10 वर्षाचे, बरोबर? मी समजा 21 वर्षाचा आहे. माझ्याहून 5 वर्षांनी छोटा असताना, जसं की 16 वर्षाचा असताना तो डायरेक्ट युद्ध लढायला गेलता. कोणासोबत? कौरवांसोबत, बरोबर? म्हणजे त्यांनी नाही का चक्रव्यूह बनवला होता. कौरव जे होते, दुर्योधन माहिती तुम्हाला, नाव ऐकलं असाल, है ना? महाभारत मधला जो दुर्योधन होता त्यांनी चक्रव्यूह बनवला होता. आणि चक्रव्यूह मध्ये नाही का कोण गेलता? एकटा गेलता. कोण? अभिमन्यू. कोण गेलता? त्या चक्रव्यूह मध्ये एकटा अभिमन्यू गेलता. आणि त्याच्या अपोज मध्ये 4 ते 5 जण होते, मोठे मोठे वीर, त्याला नाही का हत्यारने आणत होते. आणि तो निशस्त्रांनी नाही का एकटा त्यांना लढत होता. काऊन? कारण की त्या टायमाला नाही का रणभूमीपासून पळणं म्हणजे कायरता होती. आणि ती कायरता वीरांमध्ये राहायची का? नाही. आणि तसं करून नाही का त्यांनी लढा दिलता. आणि अशा गोष्टी जर तुम्हाला सांगितलं तर तुमचे संस्कार चांगले नाही होणार का? है ना? तुम्हाला शौर्याची गाथा काय राहते ते कळलं ना? तर मग नंतर ते झालं. त्यांना मग वीरांच्या त्यांच्या गाथा सांगायच्या. वरून नाही का तसेच संत नामदेवाच्या, कधी संत ज्ञानेश्वराच्या, तर कधी संत एकनाथांच्या अभंग म्हणून दाखवत होते. तर त्यांना संत ज्ञानेश्वराच्या त्यांच्या गोष्टी सांगायच्या. शिवरायांना शूरपुरुषांची गोष्टी आवडत. मोठे झाल्यावर त्यांच्यासारखे पराक्रम करावे असे त्यांना वाटत. तुम्हाला मी सांगितलं तर तुम्हाला पण असं वाटतं ना मी असं करावं म्हणून. तर तुमच्यामध्ये ते विचारधारा आली, याचाच अर्थ काय? माझी गोष्ट तुमच्या मनामध्ये रुजली. चला बस झालं. आला गणपती बसला. मग नंतर गरीब मावळ्यांनी, ठीक आहे, अरे हे चालू होतं आपलं. मोठे झाल्यावर त्यांच्या प्रकारे पराक्रम करावे असे त्यांना वाटत. जिजाबाई साधू संतांच्या चरित्रातील गोष्टीही सांगत. त्यातून त्यांच्या ठिकाणी साधू संतांविषयी आदरबुद्धी निर्माण झाली. आता मी तुम्हाला जे सांगतोय ते का सांगतोय? कारण की ट्युशन मध्ये, तुम्ही शाळेमध्ये जाता, काहून जाता? तुमच्यावर संस्कार घडायला पाहिजे. तुम्ही तुमच्या मोठ्यांशी नाही का कधी पण उलटून बोलता का? फ्युचरमध्ये बोला, मग दाखवतो तुम्हाला. मग नंतर आपण ह्या ज्या गोष्टी ऐकतो ना त्याच्यामुळं आपल्याला ज्यांच्याबद्दल ऐकतो का त्यांच्याबद्दल आदर निर्माण होतो, है ना? त्यांच्याबद्दल रिस्पेक्ट वाढते. मी तुम्हाला नाही का आता शिवाजी महाराजांचं सांगतोय तर तुम्हाला त्यांच्याबद्दल रिस्पेक्ट वाटेल. त्यांच्या आईबद्दल सांगतोय तर तुम्हाला नाही का
हे वाटाल, त्यांच्याबद्दल रिस्पेक्ट वाटाल, आहे ना. आपण नाही का भाषण वगैरे घेतो, तुम्ही नाही का वेगवेगळ्या थोर पुरुषांचे नाही का आताच नाही का कोणतं हे होतं बघा, काय होतं, अण्णाभाऊ साठे आणि लोकमान्य टिळक जयंती वगैरे होती, तुम्ही भाषण वगैरे घेतलं त्याच्याबद्दल तुम्हाला रिस्पेक्ट वगैरे वाटते ना. शाळेमध्ये ते साजरा करता ना. आता 15 ऑगस्ट येणार आहे तेव्हा तुम्ही भाषण घेईन, है ना. तर ते रिस्पेक्ट हे जे लोकांनी त्याग दिलेलं आहे ना त्यांच्याबद्दल रिस्पेक्ट वगैरे राहते आणि ती आपल्याला करायलाच पाहिजे. गरीब मावळ्यांची मुले शिवरायांबरोबर खेळायला येतात. आता शिवराय सरदारांचे मूल होता, आहे नाही कसं रे, स्टार्टिंग कशी करा मला ते समजत नाही. राजाच्या मुलाचं नाव काय होतं, शिवाजी महाराज, बरोबर. आता शहाजी महाराज कोण होते, सरदार होते, बरोबर, सरदार होते. आणि मग नंतर शिवाजी महाराजांसोबत काही काही गरीब मावळे पण नाही का खेळायला येत होते. कधी कधी शिवबाई त्यांच्या झोपडीत जात होते. म्हणजे पहिल्यापासून नाही का त्यांना नाही का उच्च नीच त्यांच्या शिकवलंय का घरच्यांनी, नाही. आता तुमच्या घरच्यामध्ये शिकवलंय का याच्यासोबत नको राहू, त्याच्यासोबत नको राहू, टुक्कार पोरांचं वेगळं, पण नाही का तुम्हाला तो छोट्या जातीचा आहे किंवा तो मोठ्या जातीचा आहे किंवा तो अमीर आहे किंवा गरीब आहे असं म्हणून कधी तुम्हाला राहायला बंद केलेलं आहे का. तर निर्बंध नव्हते. त्यांची कांदा भाकर आवडीने खात होते, त्यांच्याशी गमती खेळ खेळत होते. मावळ्यांची मुले म्हणजे जणू रानातील पाखरे, ती पोपट, कोकिळ, वाघ यांचे हुबेहूब आवाज काढत होते. आता मावळ्यांचे मुले होते ना ते खूप टॅलेंटेड होते, म्हणजे त्यांना नाही का पोपडांचे, कोकिळांचे, वाघांचे हुबेहूब आवाज काढता येत होते. मातीचे हत्ती व घोडे बनवणे, मातीचे किल्ले रचणे ते त्यांचे छंद होते. लपंडाव, चेंडू, भोवरा हे नेहमीचे खेळ. शिवरायही त्या मुलांबरोबर खेळ खेळत. मावळ्यांच्या मुलांना शिवराय फार फार आवडायचे, कारण की नाही का ते शिवरायांमध्ये थोडा पण गर्व होता का सरदारचा मुलगा असण्याचा, नाही ना. सरदारचा मुलगा असणारचा शिवरायांना थोडा पण गर्व नव्हता. आणि अशांना तुम्ही आवडता, जर असं नाही का समजा एवढे मोठे हे राहून, जसं की तुम्ही खूप मोठे पैसे वगैरे कमवताय किंवा मी तरी पण नाही का समजा की मी अमीर आहे, मी तुमच्यामध्ये बसलेलो आहे गरिबांमध्ये, तरी पण नाही का बघा बरं का मी किती ग्राउंड टू अर्थ आहे, कसं बोलतोय मी तुमच्याशी, है ना. तर मग प्रत्येकांना मग मी आवडणारच झालो. पण काही जण राहतात ज्यांना आवडत नसतो, ज्यांना बार आपण मारतो, है ना. पण मग सोडा, मग त्यांना इग्नोर करून टाकायचं. ओके, तर असं काहीतरी राहतं. तर ते जस्ट मजाकमध्ये म्हणतोय मी, हानशाल मला. हा, तर मग शिवरायांनी का फेवरेट होते मावळ्यांचे पण, म्हणजे त्यांना नाही का त्यांच्यासोबत राहायला आवडत होते, खेळत होते, है ना. तुम्ही एखाद्या सोबत चांगले वागले तर त्याला पण तुम्ही आवडशाल ना. चुगल्याने केलं, भांडण्याने केलं त्याचे तर पण आपल्यामध्ये ते गुण राहतोच, मागून चुगल्या करायचा. शहाजीराजे मुघल बादशाहीकडे. शहाजीराजे निजामशाहीत परतले खरे, पण त्यांनी तिथे स्वास्थ्य मिळाले नाही, कारण खुद निजामशहाच हलक्या कानाचा व धरसोड वृत्तीचा होता. त्यामुळे म्हणजे मधूनच नाही का याला सरदारवर मधूनच नाही का नाही म्हटला, मधूनच हे त्याला नाही का हलक्या कानात होतं. त्यामुळे दरबारात कारस्थाने व हेवे देवे यात उतू आला होता. त्यातून निजामशहाच्या चितावणीने लखुजीराव जाधवांची भर दरबारात हत्या करण्यात आली. आता निजामशहाने नाही का काय कोणाचे लखुजीराव जाधव जे होते ना त्यांची नाही का हत्या करून टाकली. या घटनेची चीड येऊन शहाजीराजांनी निजामशाहीचा त्याग केला, कारण की लखुजीराव जाधव कोण होते, जिजामातांच्या साईडचे होते, है ना. आणि त्यांची हत्या करून टाकली निजामशहाच्या चेतावणीने, म्हणून मग त्यांनी नाही का ते सोडून टाकला. मुघलांच्या सेवेत रुजू लागले आणि मुघल बादशाह शहाजहानने त्यांना आपली सरदारकी बहाल केली. दरम्यान वजीर फतेह खानाने मुघलांशी हातून हात मिळवणी करून निजामशाहीचीच हत्या केली. आता वजीर जो होता फतेह खान, कोणाचा वजीर होता, निजामशहाचा, त्यांनी नाही का मुघलांशी नाही का हात मिळवणी केली आणि हळूहळू निजामशहाला खतम करून टाकला. निजामशाहीत अंधाधुंदी माजली होती. फतेह खान फितूर होता. फितूर म्हणजे काय, गद्दार होता. तर निजामशाहीत अंधाधुंदी माजली. फतेह खान फितुरीने निजामशाही मुघलांच्या घशात घालणार हे स्पष्ट झाले. म्हणजे निजामशाही आता मुघलांमध्ये एकत्र येणार होते. एवढेच नव्हे तर त्यांची बक्षिसी म्हणून शहाजीराजांच्या ताब्यात असणारा मुलूक मुघलांनी त्याला परस्पर देऊन टाकला. तेव्हा शहाजीराजांनी संतापून मुघलांची बाजू सोडली. आता मुघलांची बाजू काऊन सोडली, कारण की काय झालं, निजामशाही मिळाली इकडं, मग नंतर मुघलांचे जे निजामशाहीचं जे राज्य होतं का ते नाही का त्यांना परत देऊन टाकलं. शहाजीराजांनी मग ते सोडून टाकलं. मग नंतर आपल्या सामर्थ्याच्या जोरावर मुघलांना धडा शिकवण्याचा त्यांनी निश्चय केला. नव्या निजामशाहीची स्थापना. वजीर फतेह खानास व मुघल बादशाह सह देण्यासाठी शहाजीराजांनी निजामशहाच्या वंशातील एक मूल शोधून काढले आणि जुन्नर जवळच्या पेमगिरी किल्ल्यावर त्याला निजामशहा म्हणून जाहीर केले.
अशा प्रकारे त्यांनी एक नवे राज्य स्थापन केले. आता काय झालं, वजीर फतेह खानास व मुघल बादशाह छळ देण्यासाठी शहाजीराजांनी निजामाच्या वंशातील, आता निजामचा हे बघा काय केलं, तो जो होता वजीर त्यांनी नाही का इकडे हातमिळवणी केली, मग नंतर निजाम एकत्र आला, बरोबर. पण मग निजामचा जो मुलगा होता ना ऍक्च्युअली मध्ये, त्यांनी काय केलं, त्याला नाही का ऍक्च्युअली मध्ये निजामचा जो मुलगा होता त्याला जुन्नर जवळच्या पेमगिरी किल्ल्यावर त्याला निजामशाह म्हणून जाहीर केले. कळलं, कारण की त्याच्या वडिलांसोबत गद्दारी झाली ना, कोणाच्या वडिलांसोबत, निजामचा जो मुलगा होता ना त्या निजाम सोबत गद्दारी झाली, बरोबर. कोणी केली, वजीरनी केली, आणि त्यांनी त्याचं राज्य वेगळं स्थापित केलं. पण मग शहाजीराजांनी काय केलं, निजामचा जो मुलगा होता, जे पहिला बादशाह होता, त्याचा जो मुलगा होता, त्याचा मुलगा कोण होता, त्याला नाही का जुन्नर जवळील पेमगिरी किल्ल्यावर नाही का निजामशाह म्हणून जाहीर केले. अशा प्रकारे त्यांनी एक नवे राज्य स्थापन केले. या राज्यात गोदावरी ते नीरा या दरम्यानचा प्रदेश मोडत होता. आपल्या या राज्याचे संरक्षण करण्यासाठी शहाजीराजे मोठ्या शर्तीने लढले. या कामी आदिलशहाने प्रथम त्यांना साथ दिली, आणि आदिलशहाने साथ दिली काऊन, कारण की ते निजामच्या सोबत गद्दारी वगैरे झाली, आणि वरून तो आदिलशाह मुघलच्या अपोजिट मध्ये पण होता. मग आदिलशाह कोणाला साथ दिली, शहाजीराजांना त्यांनी साथ दिली. मग नंतर पण पुढे खुद मुघल बादशाह शहाजहान दक्षिणेत शहाजीराजांवर चालून आला, आणि त्याने आदिलशहा स्तंभी दिली. तेव्हा आदिलशहाने शहाजीराजांच्या विरोधात त्यांच्याशी मैत्रीचा तह केला. आता शहाजीराजांच्या विरोधात आता आदिलशहा पहिले याची साथ देत होता, शहाजी महाराजांची साथ देत होता, पण मग नंतर जेव्हा शहाजहान इकडे चालून आला तर तो पण नाही का त्यांच्या अपोजिट मध्ये झाला. कोण, आदिलशहा. आता मुघल व आदिलशाही त्यांच्या संयुक्त फौजांशी शहाजीराजे गनिमी काव्याने लढू लागले. गनिमी कावा माहिती तुम्हाला, गनिमी कावा माहिती का, ऍक्टिव्ह द्या, झोप नका करू. गनिमी कावा माहितीये, गनिमी कावा म्हणजे शिवाजी महाराजांची अशी टेक्निक, आजूबाजूचा वातावरण, डोंगर, दरी, आणि नाही का तुम्हाला माहिती की शिवाजी महाराजांचे जे सोबतचे होते ते नाही का पोपटांचे, त्यांचे उभे आवाज वगैरे काढून करायचे, तर त्याच्या आजूबाजूच्या परिसराची मदत घेऊन दुश्मनांवर कमी सैन्याच्या मदतीने हल्ला करणे, याला आपण काय म्हणतो, गनिमी कावा म्हणतो. आणि याच्यामध्ये नाही का शिवाजी महाराजांचे सैन्य, शहाजी महाराज पुढे होते. आदिलशाही संयुक्त फौजांशी शहाजीराजे गनिमी काव्याने लढू लागले, परंतु एकटे शहाजीराजे त्यांच्याशी इतके दिवस किती दिवस लढणार, त्यांची शक्ती अपुरी पडू लागली. तेव्हा नाईलाज होऊन 1636 साली त्यांनी मुघलांशी तह केला, मुघलांशी डील करून टाकली. 1636 मध्ये शहाजीराजांना काळ अनुकूल नव्हता, म्हणून त्यांचा स्वतंत्र राज्य स्थापनेचा प्रयत्न तडीस गेला नाही. परंतु त्यांच्या या धाडसामुळे मराठी लोकांत आत्मविश्वास निर्माण झाला. म्हणजे त्यांनी एवढा लढा दिला तर लोकांना वाटलं की कोणीतरी आहे आपल्यासाठी लढणारा म्हणून. ठीक आहे, शिवरायांना हा आत्मविश्वास पुढे स्वराज्य स्थापनेच्या कार्यात उपयोगी ठरला. आता जिजाबाई व शिवराय कर्नाटकात. शहाजीराजांची निजामशाही बुडल्यानंतर तिचा प्रदेश मुघल व आदिलशाही यांनी वाटून घेतला. शहाजीराजांनी पुणे सुपेची पूर्वापार जहागीर आदिलशाही राज्यात आली. आता काय होतं, शहाजीराजांची पुणे आणि सुपेची पूर्वापार जहागीर जी होती आदिलशाही राज्यात आली, तेव्हा आदिलशहाने ती जहागीर आपल्या वतीने त्यांना दिली. आता शहाजीराजांनी आदिलशाहीची सेवा स्वीकारली. आदिलशहाने त्यांची पुण्यापासून दूर कर्नाटकातील प्रदेश जिंकण्याच्या कामावर नेमणूक केली. शहाजीराजे कर्नाटकात गेल्यानंतर काही काळाने जिजाबाई आणि शिवरायही त्यांच्याकडे गेले. आता शहाजीराजे कुठे गेले, कर्नाटकमध्ये गेले, बरोबर. तर त्यांच्यासोबत त्यांच्या मागं कोण गेल्यानंतर, जिजामाता आणि शिवाजी महाराज. शिवरायांचे महाराष्ट्रातील बालपण धामधुमीत गेले. आज या किल्ल्यावर तर उद्या त्या किल्ल्यावर, कारण की नाही का शत्रू कुठून पण आक्रमण करत होतं, तर त्यांना त्या बाबतीमध्ये खूपच अडचणी होत्या. आज या किल्ल्यावर तर उद्या त्या किल्ल्यावर अशी जिजाऊ आणि शिवबांची धावपळ चालू असायची. त्यावेळी वडिलांच्या पराक्रमाच्या गोष्टी लहानग्या शिवबांच्या कानी पडत असत. पुढे कर्नाटकात आल्यावर या मायलेकरांना थोडा स्वस्तपणा मिळाला. पुढे नाही का ते मायदेशी आले, आणि मग म्हणजे कुठं मायदेशी नाही, पुढे कर्नाटकमध्ये आल्यामुळे नाही का त्यांना नाही का थोडा एक स्टेबलनेस मिळाली, म्हणजे ते स्टेबल झाले. कर्नाटकातील अनेक राजांना शहाजी राजांनी जिंकले. म्हणजे कर्नाटक मधले खूपशे राज्य कोणी जिंकले, शहाजी राजांनी जिंकले. तेव्हा आदिलशहाने त्यांना बंगळूरची जहागीर बक्षीस दिली, आणि आता बंगळूर हे शहाजी राजांनी आपले मुख्य ठाणे केले, आणि तेथे ते एखाद्या राजासारखे वैभवात राहू लागले. इकडं आपला चॅप्टर झाला.